हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ। तर आज आलो होतो वावरात कापूस याच्यासाठी, पण लय उशीर झाला होता आज वावरात आले। चष्म्यावर कसा काय पाय पडीन बाई। हे घे ना कपडा, का आतीच ठेवता? चला मग आता निघलो घरी। सोयाबीनची गंजी अजून राहिली काढायची, पाण्याच्यानं रस्ते खराब झाले होते। तर बंड्या बैलाले नाही चालता येईना, बंड्या नाही येत जात, त्याच्यानं अजून सोयाबीनची गंजी राहिली आमची काढायची। हे सोयाबीनची गंजी आता चांगले झाले, बैल बंड्या चालू राहिल्या, पण आता मशीन येईन तेव्हा हे सोयाबीनची गंजी काढणं होईल। आणि आज उशिरा पाशिरा येऊन येचले आम्ही 3 गोठोडे, काही वहिनीचे घेतले बंडीत, आणि बंडी फुल भरलेला आहे गोठोड्यानं। हे पा आजही पैदल जावं लागते का काय काय माहीत नाही, समजतेच आता थोड्या वेळानं पैदल जावं लागते का कसं जावं लागते। तर आता काय पाहतं त्यात कान लावून, बाई लावू नको ना, गंजी लय दिवसची आहे ना। कान लावून पवरायली गव्हाच्या कठ्ठ्याले, गहू आणून ठेवले वावरातच, कारण की यात लय सोंडे भोंगे झाले होते, त्यासाठी उन्हात वाऊ घालायला ठेव। पण आता पाण्याच्यानं ते गहूही वावरातच लटकले। चला तर मग झाली आता सुट्टी, घरी जायची। कापूस बिपूस बंडीत टाकून ओके आहे एकदम। बापा मला काही म्हणत नाही कोणी, बंडीत बसा का पैदल या, मी मनाची राजेन, मी मनाची परदान। आता तुम्ही नाही थांबत का वा? आता बंडीत येता, त्यानं म्हणलं नाही बाई बंडीत बसता का काय, मग का आम्ही चाललो पैदल आता। चला मग निघलो घरी आता।